वंदो चक्रधरा कृपा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषारा संबंधे जडजीव तारुणवरा उता कृत हि धरा दातारा करुणा करावर मते द्यावी भोगुर्जा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाबू, काल मी तुम्हाला प्रपंच रत्न सांगितली. प्रपंचाची रत्न झाली. प्रपंचाची रत्न झाली म्हणजे प्रपंच कव्हर बी राहतो असं काही नाही. ज्यावेळेस सर्व जीवाला ज्ञान पाळी पोचल्या जाते त्यावेळेस संवार होत असतो. कारण परमेश्वरानं आपल्याला जिथं जीवाला तमातून बाहेर काढलं, इथं आणलं, ते केवळ ज्ञान देण्यासाठी. ज्ञान देऊन त्याला त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करण्यासाठी आणि आचरण करून त्याला जो झालेला रोग आहे अनादि आहे तो रोग काढून टाकण्यासाठी व आपला आनंद देण्यासाठी त्याला इथं आणलं आहे. परंतु ते कार्यच जर बंद पडलं तर मग संसार प्रपंच ठेवून काय फायदा. त्यामुळं प्रपंचाचा संवार होत असतो. आणि जे नित्य नरकात पडलेले जीव असतात, नित्यनाशात असं म्हणलेले भाष्यकारानं, तर एकतर ज्ञानपाळी संपल्यावर आणि नित्यनाशात. तर जे नित्य नरकात पडलेले लोक आहेत त्यांचं दुःख परमेश्वराला दाखवले जात नाही आणि न दाखवले गेल्यामुळं परमेश्वर सृष्टीचा संवार करतात. तर याप्रमाणे मग बाबू, तर ह्या सृष्टीचे 3 संवार होत असतात. एक महासंवार होतो, एक अवांतर संवार होतो आणि एक युगांतीचा संवार होतो. महासंवार माया करते, अवांतर संवार अष्टभैरव करतात आणि युगांतीचा संवार अंतराळीच्या देवता करतात. तर युगांतीचा हे अवांतर संवार कधी होतच नाही. कारण ते अष्टभैरव एवढे अभिमानी आहेत की ते एकत्र येत नाहीत आणि एकत्र आल्याशिवाय तो संवार होत नाही आणि त्यामुळे तो संवार होत नाही कधी. पण युगांतीचा संवार हा नेहमी होत असतो. 4 युग संपले, कृत त्रेत द्वापार कली, हे 4 युग संपले की कलियुगाच्या शेवटी 16 वर्षे ऊन पडतं आहे, 16 वर्षे पाऊस पडतो आणि 16 वर्षे हवा चालते आणि भूमी समतल होते आणि त्यावर कृतिवाची रत्न होते. आणि त्यात बदल असा होतो की सृष्टीतले जीव जे आहेत ते सगळे चौकडीला नेऊन टाकले जातात, चौकडीच्या दुःखामध्ये, नरकामध्ये. कारण कलियुगी जन्ममात्रे चौकडीपर्यंत नरक असं श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलेले. तर इथं जन्म झाला की नरक होत असतो, नरक आक्षेपतो आणि मग जवळजवळ सगळ्याच जीवाला तसा नरक होत असतो. तर मग त्या सगळ्या जीवाला माया नरकाला नेऊन टाकते चौकडीच्या आणि चौकडीतले जे लोक आहेत त्यांना सृष्टीत आणते. म्हणजे असा क्रम नेहमी चालूच राहतो. सृष्टीतले चौकडीत जातात, चौकडीतले सृष्टीत येतात. मायाचा जो फळ आहे, मायाचं फळ जे आहे चैतन्य फळ, त्या फळातल्या जीवांना देखील माया चौकडीला नेऊन टाकते. फक्त परमेश्वरानं दिलेलं जर एखादं फळ असेल तर त्या देवतेची विद्या असेल तर त्या देवतेच्या विद्याच्या फळातून माया नाही काढत, त्याला काढू शकत नाही. ते सुख संपल्याशिवाय त्याला काढता येत नाही तिथून. तर असं आहे ह्या संवाराचं. तर मी सांगितलं तुम्हाला, तर युगांतीचा संवार असा होत असतो आणि महासंवार, आता महत्त्वाचा संवार म्हणजे महासंवार, तो अनंत कोटी वर्षांनी होतो. अनंत चौकड्या जातात आणि अनंत चौकड्या म्हणजे कृत त्रेत द्वापारकरी अशी एक चौकडी, अशा अनंत चौकड्या जातात आणि अनंत चौकड्या गेल्यानंतर हा संवार होत असतो. मग माया काय करते,
सर्व जीवाला, सर्व जीवाला. म्हणजे त्यात आता परमेश्वराच्या हे केलेली जी जीव देखील नाही, अवघड्यातले जीव नाही, सगळ्या जीवाला माया हरितात नेऊन ठेवते. हरितातच का नेऊन ठेवते? कारण हरितातच त्यांनी आपल्या जीवस्वरूपावर मळ लावून घेतलेले आहे. मग तिथंच काढणं गरजेचं आहे. आणि हरितातूनच रस्ता हा तमाकडे जात असतो. त्यामुळं तो रस्ता त्या रस्त्यानं जाण्यासाठी जीवाला, सगळ्या टोटल जीवाला, म्हणजे जे जीव म्हणजे कशात आहेत, नित्य नरकात आहेत त्यांना बी, जे म्हणजे तनुसाधन म्हणजे देहविद्येमध्ये आहेत त्यांना बी, आणि जे सगळ्या देवतेच्या विद्यामध्ये आहेत त्यांना बी, सगळ्याला. आणि ज्ञानी ते नसतोच त्यावेळेस, ज्ञानी याचा विषय नाही. आणि ज्ञानी नसल्यामुळं त्याचा विषयच नाही ज्ञानी याचा. आणि ज्ञानी आहे तोपर्यंत सवार होत नसतो. मग ज्ञानी याचा विषय नाही. बाकी सगळ्या लोकांना, सगळ्या जीवाला माया हरितात नेऊन ठेवते. आणि त्यांचे जे सांगाडे असतात, आपले शरीरं, प्रत्येक शरीर म्हणजे कुत्र्या, मांजरं, आपले शरीरं हे इथंच पडलेले असतात. आणि मग माया त्याला प्रलय अग्नी लावून देते. माया त्या भेंडाला प्रलय अग्नी लावून देते. आणि तो भेंड जळतो, फुटतो, पेटतो ढंडारा. आणि त्याचे 5 भूत आणि 3 गुण वेगळे होतात. मग त्याच्याबरोबर ती विश्वमूर्ती देखील म्हणजे हे होती, तिला देखील तो प्रलय अग्नी लावला जातो. आणि ती देखील फुटून तिचे देखील म्हणजे 5 भूत आणि 3 गुण वेगळे होतात. आणि 5 भूत आणि 3 गुण वेगळे होतं म्हणजे निप्रपंच होतो. 5 भूत आणि 3 गुण एकत्र झाले की त्याला प्रपंच असे म्हणतात. आणि 5 भूत आणि 3 गुण वेगळे झाली की त्याला निप्रपंच असे म्हणतात. आता हा 5 भूत आणि 3 गुणे वेगळे होतात म्हणजे निप्रपंच होतो. आणि त्याबरोबरच सहज मग हरितात असलेले जे जीव असतात, हरितात नेऊन ठेवलेली जीव असतात, त्या जीव स्वरूपावर मळ असतात. 81 कोटी 6,10,000 देवतेचे मळ असतात. म्हणजे आद्यमळ बी असतो आणि बाकीचे बी मळ असतात. तर मग हे मळ फुटायला लागतात. तर कसे फुटतात? मग सवार कोणाच्या प्रवृत्तीनं करती माया? इथं लिहिलं त्यांनी देवानं की परमेश्वर प्रवृत्ती माया सृष्टी सवार करी, विखो इंद्रिय वलया जाय. आणि बघू, ज्यावेळेस हा मळ रचले जातात तर जो आद्यमळ आहे तो निप्रपंचिक आहे. म्हणजे तो केवळ काय आहे? तो केवळ नाममात्र संकोच आहे. तो कशाचं बनलेला नाही. आता आणि त्याला कारण आहे अनादी आहे. त्यामुळंच तर आद्यमळाला काय म्हणलेलं आहे? धातू का म्हणले? आणि आद्यमळाला कारण एक पितळाचं नाही, तांब्याचं भांडं जर आपण पावसात ठेवलं तर त्या पाण्याच्या भांड्याला, तांब्याच्या भांड्याला हिरवे म्हणजे डाग पडतात. आता त्याप्रमाणे अनादी आदेवर आलेला कलंक म्हणजे कलंक पडतो. तर त्यावेळेस अनादी आदेला कलंक म्हणजे आद्यमळ आहे. अनादी आदेवर आलेला कलंक म्हणजे आद्यमळ आहे. त्यामुळं आद्यमळाला धातू असं म्हणलेलं आहे. आणि विश्वमळाला देखील धातू म्हणलं आहे. कारण विश्वमळाची जी मूर्ती आहे ती सुवर्णाकार आहे, पिवळी आहे. आणि त्या सुवर्ण हे धातू आहे, त्यामुळं तिला धातू म्हणलेलं आहे. तर मग असा जो आद्यमळ जो आहे तो केवळ अन्यथा ज्ञानामुळं लागलेला आहे, मळ आहे. आणि त्या मळामुळं जीवाचा संकोच होतो. 100 ब्रह्मांड एवढा जीव 90 त्याच्या आखाड्या जातो आणि 10 एवढा शिल्लक राहतो. आणि नंतर तो हरितातून त्याला तमातून माया हरितात लोटते. आणि हरितात लोटल्यावर मग इतर मळ ते घेतो. तर इतर मळ म्हणजे इथून पुढचे मळ जे आहेत ते प्रपंचाचे आहेत. त्यामुळे तर श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणजे महावाक्य प्रकरणात म्हणतात की विश्वरूपाच्या ठाऊनी मूर्तिकापर्यंत प्रपंच बोलीजे. तर जो विश्वमळ आहे तो कारण प्रपंचाचा आहे. कोणचा का प्रपंच असेल
प्रपंच नवरंगारे भाई असं दामोदर कवीनं म्हणलेलं आहे. दामोदर कवीनं म्हणलेलं आहे. हे दामोदर कवी म्हणजे शेवलीकर नाही, दामोदर पहिले जे होते ना, तर त्यांनी म्हणलेलं आहे की प्रपंच नवरंगारे भाई. तर नवरंग आहे तो प्रपंच. तर हा जो प्रपंच आहे तो विश्वेची मूर्ती कारण प्रपंचाची आहे आणि खालच्या मूर्त्या ज्या आहेत दिव्य प्रपंचाची. म्हणून विश्वरूपाच्या ठावणी मूर्तिकापर्यंत प्रपंच बोलीचे असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात. तर हे काय आहे, सगळा प्रपंच आहे आणि विश्वमळ हा कारण प्रपंचाचा आहे आणि तेवढा तो धोष्टर नाही, सूक्ष्म आहे. त्याच्यापेक्षा धोष्टर आहे प्रकृतीबळ म्हणजे अष्टभैरवाचं बळ. आणि तिथून तर एवढे धोष्टर होत गेले ते बळ की शेवटचा जो कर्मभूमीचा बळ आहे तो अत्यंत धोष्टर झाला. त्याला भूतन गुण जास्त, म्हणून त्याला तत्वे असं म्हणलेलं आहे. धातू, भूते आणि तत्वे. तर अनेक तत्व बसून बनलेले आहेत, त्यामुळे त्याला तत्वे म्हणलेले. तर ते जे धोष्टर असतात तर ते जे म्हणजे विषयमळ जो आहे विखो इंद्रिय विलयाचा आहे. तर विखो मग हा धोष्टर मळ आहे, तो फुटतो आणि इंद्रिय मळामध्ये एवढा होतो आणि इंद्रिय मळामध्ये तो विलीन होतो आणि इंद्रिय मळ फुटतो आणि पुन्हा विखो इंद्रिय विलयाचा, इंद्रिय अंतकरण मळात जातो, तिथं विलय होतो. अंतकरण देह विलयाचा आहे आणि देहामध्ये आल्यानंतर देहापासून खालचे मळ जे आपण पाहिले सगळे प्रपंचाचे आणि ते प्रपंच सगळा एकदा फुटतो आणि त्याचे 5 भूतं आणि 3 गुण वेगळे होतात. 5 भूतं आणि 3 गुण वेगळे होतात आणि 5 भूतं आणि 3 गुण वेगळे होऊन 5 भूतं आणि 3 गुण वेगळे होतात आणि त्याचा निप्रपंच होतो. आता खालचा जो सूक्ष्म प्रपंच आहे, जो स्थूल प्रपंच आहे, त्याचा निप्रपंच झाला, सूक्ष्म प्रपंचाचा निप्रपंच झाला आणि वरचा आद्यमळ जो आहे तो पण निप्रपंचिक आहे. त्यामुळं समान झाले हे. मग त्याचमुळं असं म्हणलं आहे की देह विदेही विलय जाय आणि विधेय ते नित्य. विधेय ते नित्य म्हणजे विधेयमळ जो आहे आद्यमळ तो कोरड्या वल्ल्या लाकडासारखं, वल्ल्या झाडासारखं आहे. त्याला जाळायला वेळ लागतो, म्हणून विधेय ते नित्य असं म्हणलेलं आहे. बाकी तो नित्य नाही. तर मग आता सवार झाला तरी दोन काय राहतात, 2 वर्ग शिल्लक राहतात. काय आणि सगळं कार्य अयोध्या कारणायोजेच्या ठाई विलय जाय, कार्यकारणी विलय जाय. जेवढा कार्याला आलेला पसरला आहे तो कारणी विलय जातो एक. आणि सगळं झालं तरीही एक नित्यवर्ग आणि एक अनित्यवर्ग असे 2 वर्ग शिल्लक राहतात. नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरते, जीव देवता आणि परमेश्वर राहतात. आणि अनित्यवर्गी अनादि अयोध्या आणि कर्मलेप उरेती. अनादि अयोध्या आणि कर्मलेप राहतात शिल्लक. आणि अनादि अयोध्या आणि कर्मलेपित जीव माया स्वरूपी असते म्हणजे तमात जातात आणि यापरी देवता स्वरूपी स्थिता होते. देवता आपापल्या स्वरूपामध्ये जाऊन स्थित होतात आणि यापरी प्रपंचाचा संवाद होतो. माया परमेश्वराची प्रवृत्ती होईल म्हणजे माया पुन्हा म्हणते देवा पुन्हा आता काय करू मी काम सांगा. म्हणजे परमेश्वराची काम करायला ती तत्पर असते, ती नित्य जागत असते असं लक्षण स्थळात म्हणलेलं आहे. मायबाबो याप्रमाणे 3 संवार होतात आणि त्यात सगळ्यात मुख्य संवार म्हणजे महासंवार आहे. हे महासंवार आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण कसे जातो तमामध्ये जीव अनादि अयोध्या म्हणजे आपल्याला अनादि अयोध्या म्हणजे जीव स्वरूपावर असलेला मूळचा दोष तो आहेच आपल्याबरोबर. आणि आपले कर्मलेप जे आहेत आपण कर्म केले ते पण अनादि अयोध्यावर लागलेले असतात. ते कर्मलेप त्या अनादि अयोध्या आणि कर्मलानं युक्त आपण सगळे तमात जातो आणि यापुढे प्रपंचाचा संवाद होतो. मायबाबा माझ्या म्हणजे अल्पमतीप्रमाणे मी तुम्हाला हा संवाद समजून सांगितलेला आहे. याप्रमाणे माझ्या गुरुनं सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्ही याचा म्हणजे हे कराल, अभ्यास कराल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.